जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार. न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती. धन्यवाद. जय भारत. नमस्कार. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, समिती सभासद आणि सहसभासद यांच्यासाठी नुकतंच पुण्यात प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं. त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया सुहास पटवर्धन यांच्याकडून. सर, आपलं नाव सांगा आणि आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती. मी सुहास पटवर्धन, आमची पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि अपार्टमेंट महासंघ आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. गेले 49 वर्ष आमचं फेडरेशन काम करत आहे. त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन त्याचाही अध्यक्ष आहे. आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यात 22,500 गृहनिर्माण संस्था आहेत. त्याप्रमाणे अपार्टमेंटची संख्या 20-25,000 असेल. एकंदर महाराष्ट्रात 1,35,000 गृहनिर्माण संस्था आहेत आणि अपार्टमेंट्स 1.5 ते 2.5 लाख आहेत. अजून त्याची संख्या हे करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्राला फार जुनी बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला माहिती आहे, परंपरा फार मोठी आहे. धर्मराव गाडगिळांपासून आपल्याकडे विखे पाटील, मग वसंतदादा पाटील, शंकर, आता एवढी परंपरा मोठी आहे की अजून शरद पवारपासून आता एवढे सहकार मंत्री महर्षी सगळे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. आणि हाऊसिंग जे गृहनिर्माण किंवा गृहसंस्था ज्या आहेत त्या पुण्यात सगळ्यात जुन्या आहेत, मुंबईत सगळ्यात जुन्या आहेत. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा सारस्वत कोऑपरेटिव्ह सोसायटी, डेक्कन निमोना सोसायटी, ज्यांना 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. परवा दिवशी आपला जो नो स्टॉप चौकात पुण्यात कार्यक्रम झाला त्याचा विषय काय होता? नो स्टॉप चौकात आम्ही जो सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या बरोबर आता अपार्टमेंट्स ॲड केलेले आहेत. आपल्याला माहिती असेल तर अपार्टमेंट्स या पूर्वी किंवा कंडोनियम अपार्टमेंट्स वेचमा म्हणतात त्याला, तर त्या गृहनिर्माण संस्थेच्या सहकार खात्याच्या अधिपत्याखाली आता आले किंवा वर्षाच्या नव्हत्या. आता त्याच्यासाठी अथॉरिटी निर्माण करण्यात आल्या. पूर्वी ज्योती लाटकर मॅडम ज्या आपल्या पूर्वीच्या होत्या त्या ह्याच्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सहकारी गृहनिर्माण संस्थांबरोबर अपार्टमेंटसाठी एक कमिटी नेमली होती. त्याच्यात आम्ही पूर्वीच्या अनेक त्याच्यात रेकमेंडेशन, त्याच्यात सूचना दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्याची पुढे अंमलबजावणी झाली नाही. याच्यासाठी परत आता सरकारनं एक नवीन समिती स्थापन केली आहे आणि मी अपार्टमेंट्स धारकांचा प्रतिनिधी म्हणून सरकारने मला त्याची नेमणूक केलेली आहे. आणि त्याच्यात आमची जी गट आहे, सहकार आयुक्त माननीय श्री आपले दीपक तावरे साहेब IAS आहेत ते, आणि सहकार खात्यातूनच प्रमोट होऊन आलेले, त्यामुळे त्यांना सहकार चांगला माहिती आहे. आपल्या पुण्याचे डॉक्टर सुहास दिवसे IAS ते देखील त्या समितीचे आहेत. वेगवेगळ्या लोकांना, त्यात तज्ज्ञ लोकांना घेतले आणि आम्ही 1 ते 1.5 महिन्यात त्याचा पहिली एक मिटिंग झाली. लवकरच या आठवड्यात दुसरी मिटिंग आहे. 1 महिन्यातच आम्ही तो अभ्यास करून कायद्यात, सहकार कायद्याबरोबर तसा जो अपार्टमेंट कायदा वेगळा आहे, कोऑपरेटिव्ह फ्लॅट ओनरशिप ॲक्ट, तो त्याच्यासाठी त्याच्यात अपार्टमेंट ॲक्टमध्ये कसा बदल करता येईल याच्यासाठी आम्ही सरकारला सूचना देऊ. आणि मला खात्री आहे की आमच्या यावेळच्या सूचना लवकरात लवकर सरकार बिल मांडेल, त्याच्यात काय आवश्यक त्या सुधारणा करते. याच्यामुळे अपार्टमेंट धारकांना मोठा दिलासा मिळेल. आताच्या वर्कशॉप आणि प्रशिक्षण विभागामध्ये जो कार्यक्रम तुम्ही राबवला, प्रशिक्षण राबवलं, त्याचा उद्देश आणि हेतू काय होता तुमच्यामध्ये? सांगतो. आपल्याला माहिती असेल तर 2013-14 साली 97 घटना दुरुस्ती झाली केंद्रात. त्याप्रमाणे आपण राज्यांनी पण केली. आणि प्रशिक्षण हा मोठा विषय आहे. आणि सहकारात काम करणारे लोक बदलत असतात, कायदा बदलत असतो, रोज ॲक्ट रूल्समध्ये बदल असतात, वेगळे नियम येत असतात. सोसायटीमध्ये काम करणारा चेअरमन, सेक्रेटरी, कमिटी मेंबर काही वर्षांनी रिटायर होतात, काय होतात, तर त्यांना अपडेट द्यावं, त्यांना सगळं नॉलेज द्यावं, त्यांना सगळी चालू जे घटना आहेत त्याचे बायलॉज काय आहेत, उपविधी काय सांगतात, त्याच्यानंतर रूल्स काय सांगतात, आणि डे बाय डे झालेले बदल हे सगळं सांगण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची आवश्यक आहे. त्याला 10 रुपये पर मेंबर, आपलं दर महिन्याला 120 रुपये वर्षाला आपण प्रोव्हिजन करायचे असते. आणि त्यांनी तज्ज्ञ लोकांकडनं त्याचं प्रशिक्षण घ्यावं, त्याचा उद्देश आहे. आता नुकतंच आम्ही दिल्लीला जाऊन आलो. आपल्याला माहिती असेल तर 102 वर्ष आता सहकार, आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष स्थापन केलं, त्याचं साजरं केलं मागच्याच महिन्यात. आपल्या केंद्र सरकारने त्याच्यासाठी मोदी साहेब आणि अमित शहानी आता एक सहकार मंत्रालय, जे पूर्वी फक्त कृषी खात्याखाली होतं, पण आता त्याच्यासाठी सहकार वेगळं मंत्रालय काढलेलं आहे आणि अमित शहा सारख्या याच्याकडे दिले. त्यामुळे त्याच्यात आता गती आलेली आहे.
आणि 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. गेले 4 दिवस मागच्या आठवड्यात आम्ही दिल्लीला होतो. नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया जी अपेक्स बॉडी आहे नॅशनल लेवलची, तर त्याच्यात आम्ही त्या प्रशिक्षणासाठीच गेलो होतो आणि त्याच्या ह्याच्यात आम्ही अनेक निर्णय त्याच्यात झाले, चर्चा झाल्या वेगळ्या पद्धतीने. नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया अशा देशभराच्या राष्ट्रीय पातळीच्या संस्थांबरोबर आमचं कोलॅबोरेशन आणि त्यांच्याबरोबर आम्ही महाराष्ट्र आणि पुण्याच्या लेवलला आपण अनेक निर्णय घेणार आहोत. स्किल इंडिया असेल किंवा डिजिटल इंडिया असेल, यासाठी आपण सगळ्यात ते जोडून घेणार आहोत आणि 2025च्या आंतरराष्ट्रीय सहकाराची आपण तयारी करतोय. हे प्रशिक्षण आता तुम्हाला माहिती आहे, ज्येष्ठ नागरिक बऱ्याच ठिकाणी आता सुदैवानं आपल्याकडे राज्य आणि केंद्रांनी पण ज्येष्ठ नागरिकांसाठी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सगळे लोक राहतात. ज्येष्ठ नागरिक मेजॉरिटी लोक हाऊसिंग सोसायटीमध्ये काम पण करतात, म्हणजे चेअरमन, सेक्रेटरी, कमिटी परमन. तर त्यांना पण प्रशिक्षणाची आवश्यकता. हे सगळं आपण ऑनलाईन आणि स्किल डेव्हलपमेंटमधलं नवीन पिढी पण आपण जोडणार आहोत. त्याच्यात शाळा कॉलेज आपण जोडून घेणार. फार मोठ्या प्रमाणावरचा सहकार आपण राबवणार. भविष्यात तुमच्या काय योजना किंवा उपक्रम किंवा तेच मी तुम्हाला सांगितलं. पर्यावरण, आता तुम्ही बघताय की पुण्यात आता एवढा मोठा पाऊस झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्रात, आणि नको तेव्हा नको येतो, कारण पर्यावरणाचा ऱ्हास झाला की आपण हा मोठा विषय आहे आणि याच्यात हे आपण पर्यावरणाचं हे थांबवायला पाहिजे, ऱ्हास थांबवायला पाहिजे. नदी नालेला जे बिल्डर लोकांनी किंवा जे नको तेवढं कॉन्क्रिटीकरण केलेले सगळे नाले बुजवून हे केले, त्याचे आता आपल्याला बघतो की मोठ्या मोठ्या सोसायटीत पाणी जाते. आता इलिगल अनेक ठिकाणी बांधकाम झाले. हे लोकांचं जनजागृती करायला पाहिजे. आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या लोकांना काय मदत करता येईल, जसे आपण करोनाची वेळ करतो तसं त्यांना घरबसल्या काही ऑनलाईन हे कायमस्वरूपी मिळवण्यासाठी आमच्या फेडरेशनचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही नॅशनल पातळीवर राज्य आणि केंद्र यांच्याकडनं आपण मोठ्या प्रमाणावर उपक्रम घेतोय आणि ते लवकरच तुम्हाला माहिती होईल. तुमच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इतरांनी काय करावं? आपल्याला माहिती आहे की आमचं अतिशय सुटसुटीत गेले 49 वर्ष आमचं फेडरेशन काम करत आहे आणि याच्यात सगळ्या लोकांना याच्यासाठी आमच्याकडे आमचा जो QR कोड काढलेला आहे, आम्ही तिथं माहितीपत्र आम्ही ऑनलाईन देतो, ऑफलाईन देतो. सगळं आमच्याकडे मेंबरशिप ही बायलॉजप्रमाणे त्याची घेणं आवश्यकच आहे. इमिजिएटली सोसायटीची नोंदणी झाली, पण दुर्दैवानं आपल्याकडे ताण लागली की वीज खंडली जाते आणि त्याच्यामुळं आमचं 313 नारायणपेठ पुण्यात ऑफिस आहे. आमचं ऑनलाईन पण करता येतं. सारस्वत वगैरे QR कोड वगैरे आम्ही सगळं केलं. आम्ही पण डिजिटल इंडियानी ऑनलाईन सगळं वेबसाईटवर हे केलेलं आहे आणि आता व्हॉट्सअप ग्रुप अनेक आहेत, त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधता येईल. आमचं ऑफिस 11 ते 5 नारायणपेठला उपस्थित उघडं असतं आणि वेगळ्या ठिकाणी आमची ऑफिस पण आम्ही उघडलेली आहेत. तुमच्या माहितीबद्दल धन्यवाद. परत आपण एकदा भेटूया. धन्यवाद. तुम्ही न्यूज चॅनल जय भारत जे नंदकुमार बर्गे यांनी आमचे मित्र आहेत, त्यांनी चांगलं घेतलं आणि असंच सहकाराला मदत करूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय सहकार. तेव्हा मानहानी होत नाही कोणाची. पेपरला जर जाऊन तुम्हाला मानहानी वाटते, मानहानी होत नसेल तर इथे दिल्यावर काय, आणि जर एखाद्याने सांगितलं माझी बदनामी केली तर सांगा तुम्ही थकबाकीदार राहू नका ना. तुम्ही थकबाकीदार नाही राहिला तर आम्ही तुमचे नावं काय डिक्लेअर करायची आम्हाला गरज नाही. त्यामुळे ह्या धमकीला कोणी उगाच घाबरू नये. आपल्याला आपण पण ठराव करून द्यावा एजीएममध्ये. तिथे थकबाकीदार असेल तर त्यांची क्वार्टरली, हाफ इयरली यादी सगळ्या नोटीस बोर्डावर लावली पाहिजे. आणि नोटीस बोर्डावर यादी लावायची, पण तो रस्त्यात भेटलं की आहे तू थकबाकीदार बरं का, पैसे भरले तर बघ तुझी यादी लावा, असं धमकी देऊ नये. ईमेलवर पाठवू शकतो. पेपरला डिस्प्ले होऊ शकते, ते ईमेलला पाठवायचे काय? ईमेल म्हणजे काय, दर आठवड्याला एक रिमाइंडर जाऊ शकतो. सगळीकडे डिस्प्ले करू शकतात. ईमेलवर डिस्प्ले करू शकतात, सोसायटीच्या नोटीस बोर्डावर डिस्प्ले करू शकतात, ऍडिशनल नवीन नोटीस बोर्ड तयार करून गेट जवळ ठेवून त्याच्यावर डिस्प्ले करू शकतात. वैयक्तिकरित्या कळवलं पाहिजे, कळवायलाच पाहिजे. ते पहिल्यापासून मी तेच सांगतोय तुम्हाला की त्याला पहिलंच बघा, मेक रिपीटेड रिक्वेस्ट. कोणाला करायचं रिपीट? रिटर्न डिमांड करायचे, पर्सनल रिक्वेस्ट करायच्या, लेटर पाठवून रिक्वेस्ट करायची, या सगळ्या रिक्वेस्ट आपण करायच्या. याला अजून काय करू शकता की तुमच्याकडे 26 जानेवारी 15 ऑगस्टचा कार्यक्रम होत असतो. तो कार्यक्रम झाला की जेवढे लोक मॅनेजिंग कमिटी झाले असतील सगळ्यांनी त्या थकबाकीदाराकडे जायचं की बाबा रे ती थकबाकी भर, आम्हाला चहा आहे बाकी. किंवा आम्ही तुझ्याकडे काय 15 ऑगस्टला काय एडिशन दिसली ती घेऊन येतो की आम्हाला 4-5 आठवडे थकबाकीचे पैसे समूहाने करा, एकट्याही करू नका. चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझर किंवा मॅनेजिंग कमिटी एकट्याने त्या थकबाकीदाराशी बोलायला जायचं नाही, त्याच्याशी वाद घालायचा नाही, त्याचं पाणी थांबवायचं नाही, त्याचा कचरा उचलवणं थांबवायचं नाही, तेव्हा तो आला म्हणून सिक्युरिटीचं गेट न उघडणं थांबवायचं नाही. त्याच्या कुठल्याही गोष्टी करायच्या राहायला बाहेर असेल तर बंगल्यामध्ये पण त्याला लेखी पत्र पाठवा, ईमेल पाठवा, रजिस्टर्ड ईडीने पत्र पाठवा.
कुरिअरने पाठवा, वेगवेगळ्या मार्गाने पत्र पाठवा, जिथे कुठे असेल तिथे